हॅलो बॉडीज, वेलकम बॅक टू माय चॅनल रियल इयर. आणि आज आम्ही जाणार खूप साऱ्या घरांमध्ये, म्हणजे खूप साऱ्या नातेवाईकांना भेटणार आहे. सो आता गाडीमध्ये बसलेलो आहे आणि गाडीच्या टायरमध्ये नायट्रोजन मारायची आहे. सो भरतोय आम्ही मस्त आणि बघूया पुढे काय काय होतं ते. या गावाचं नाव भुकली आहे आणि इथे माझ्या पप्पांच्या मामाचं गाव आहे आणि इथे जवळ अजून एक पप्पांचे मामा आहेत. चला त्यांच्या घरी जाऊया. तर हे होतं माझ्या पप्पाच्या दुसऱ्या मामाचं घर आणि आता आम्ही चाललो माझ्या आत्याच्या घरी. तर माझ्या आत्याच्या घरून आम्ही निघालोय आणि आता आम्ही चाललो मिठसागराला. तर मिठसागराला माझ्या मम्मीच्या मामाचं घर आहे, तर चला तिथे जाऊया. तर आता आम्ही माझ्या दुसऱ्या आत्याकडे चाललोय. तर ही जी माझी आत्या आहे ना, ती माझी मोठी आत्या आणि जिच्याकडे आम्ही आधीच जाऊन आलो ती माझी छोटी आत्या आहे. तर गाईज आम्ही पोचलोय सोमठाण्याला माझ्या आत्याच्या घरी. आणि हे बघा आमच्याकडे छोटे क्यूटशी कॅटचे पिल्ले आहेत. यांनी तर अजून डोळे पण नाही उघडलेत, पण यांनी उघडलेत. आणि ती मांजर सारखी म्याव म्याव करते कारण आम्ही त्याची पिल्लं घेतलेत. गाईज आजची रात्र तर आम्ही इथंच थांबणार आहे. तर मी भेटते तुम्हाला उद्या. बाय. तर गुड मॉर्निंग गाईज. आज आहे डे 2 आणि आज आम्ही चाललो आता खेडल्याला सोमठाण्यावरनं. आणि ते खेडल्याला का चाललोय तर आम्ही देवदर्शनाला चाललोय. तर चला तिथे.
इथे ना समाधी होती, म्हणजे माऊली बाबांची, तुकाराम बाबांची आणि अजूनही होते. तर बघूया अजून काय काय इथे. ओ माय गॉड गाईज, हे जंगल आहे पूर्ण. इथे काहीतरी पडलं तर जस्ट पूर्ण जंगल आहे. ओ गॉड, एकदम जंगल सारखी फिलिंग येते गाईज इथे. गाईज इथे आपल्याला सोन्याचं पोस्ट बघ दिसलंय. चला मी तुम्हाला माहिती आहे मला सोन्याचं नाही आहे, तसं रंग दिलाय, बट ऍक्च्युली कोणी पण म्हणेल की हे सोन्याचंच आहे. तर गाईज आपल्याला ना इथे एक फूल भेटलेलं आहे, जे माहीत नाही कसं आहे, म्हणजे कोणतं आहे. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि अजून एक फूल आहे, मी तुम्हाला दाखवते. तर गाईज इथे अजून एक फूल आहे, जे माहीत नाही कोणतं आहे. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्समध्ये सांगा. तर गाईज आपल्याकडे अजून एक यूट्यूबर आहे, मी तुम्हाला दाखवते. माझा विकी दादा, त्याचं पण एक चॅनल आहे विकास कोकाटे नावाचं. तुम्ही त्याला पण सबस्क्राईब करा. 0.6 मध्ये घ्या. गाईज हे बघा आम्हाला काय भेटलंय, गोगल गाय, ज्याला इंग्लिशमध्ये स्नेल म्हणतात. ती खूप मोठी आहे ॲक्च्युली. आणि असं जे त्याच्यावरचं शंख आहे ना, ते ॲक्च्युली माझ्याकडे आहे, सेम आहे, पण गोगल नाही आहे त्याच्यात. गाईज हा जो पार्ट आहे ना, तो लिटरली सोमठाण्याच्या पण कुठेतरी आधी सुरू होतो आणि शिर्डीला जातो. शिर्डी पण नाही, त्याच्या पण पुढे. तर गाईज आम्ही ना काल, म्हणजे आज आहे डे 3, आणि काल आम्ही चास आणि नळवाडीला गेलतो. चासला माझ्या मम्मीचे नातेवाईक राहतात, म्हणजे भाऊ वगैरे कझन्स राहतात. आणि नळवाडी आमचं गावच आहे. चास नळवाडी आमचं गाव आहे. नळवाडी सगळीकडे फिरून आलो आणि गावाला नाही गेलो असं तर होऊच नाही शकत. सो आम्ही काल तिथेच मुक्काम केला. आणि एक किस्सा सांगते. आम्ही मस्त आहे ना गच्चीवरती झोपलो होतो, टेरेसवरती. आत्ताही मी टेरेसवरतीच आहे. तर काल पण आम्ही झोपलेलो संध्याकाळचं, आणि अचानक पाऊस यायला लागला आणि आम्हाला आमचे सगळे आथरून वगैरे सगळं खाली घ्यावं लागलं. आणि ॲक्च्युली वरती एवढी छान झोप येत होती, खाली तर मला लिटरली काहीच झोप आली नाही. सो पण मला तर परत एकदा झोपायचं आहे यार गच्चीवर. तर आता मी टेरेसवर मी बुकनीला आले आता सध्या, कारण पप्पांचं काहीतरी काम होतं. तर आम्ही परत बुकनीला आलो आहे, पप्पांच्या मामाच्या घरी आहे. आम्ही आता जेवण वगैरे केले आणि आज आम्ही जाणार आहोत पुण्याला. तर बघूया आता काय काय होतं पुढे. गाईस तुम्हाला सांगते, एवढं छान वातावरण आहे, एकदम पावसाचं वातावरण, पण मला काय वाटत नाही पाऊस येईल. बट खूप छान वावर वगैरे मी तुम्हाला दाखवते, एक मिनटं. वाव, किती सुंदर असं वावर वगैरे. मला तर खूप आवडतं असं, म्हणजे वावर. आणि तिथे जायला मला सगळ्यात जास्त, तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला सगळ्यात जास्त कुठे जायला आवडतं. गाईज मी ॲक्च्युली एकटीच आहे गच्चीवरती, आणि पप्पा आणि ते काका पप्पा सगळे आलेले आहेत त्यांचं काम करून. आता ते जेवतील आणि मग आम्ही निघणार आहोत पुण्याला. ॲक्च्युली मला खूप सॅड वाटतं आहे की एवढे दिवस मस्त आम्ही खूप ठिकाणी गेलो, त्यांना भेटलो, बट आता आम्हाला हे सगळं सोडून जावं लागतं आहे परत पुण्याला. बट हे तर होणारच होतं. तर आय हॅव टू कंट्रोल माय इमोशन्स. तर बघूया आता काय होतं आहे ते. गाईस ते बघा, तिथे एक विहीर आहे. मी जेव्हा माझ्या आत्याच्या घरी होते ना आत्ता, म्हणजे सोमठाण्याला होते ना, तिथे ना आम्ही मस्त विहिरीत पोहायला जायचो. मी पण जायचे ॲक्च्युली, खूप मजा यायची आम्हाला आहे ना. आमच्या मामा ते झोका असतो ना, ते जसं आपण पाणी भरायला बादली जशी खाली टाकतो ना, तसं आम्हाला झोपायने खाली टाकायचे आणि वर आणायचे. खूप छान होतं. आमचे खूप 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 सारे दादा आहेत तिथे, आणि आम्ही सगळे पोहायचो मस्त. ज्यांना येत नाही ते ट्यूब वापरायचे, ड्रम्स वापरायचे, बॉटल्स वापरायचे. आणि मला तर पोहता येतं, कारण माझ्याकडे स्विमिंग पूल येते पुण्याला आमच्या सोसायटीमध्ये. तर तिथे तर मी शिकलेलीच, 1 महिन्यापासून मी शिकलेली आहे. तर मला ऑलरेडी पोहता येत होतं. तर मी मस्त विहिरीत इकडून तिकडं सारखी जायचे. बट मला हर वेळेस एक गोष्टीचं भय होतं
की तिथे जर बेडकं वगैरे आलेच तर, कारण तिथे बेडकं आणि क्रॅब्स खूप होते. आणि तिथे मी ॲक्च्युली मला वाटायचं आधी की दादा फक्त मला चिडवतो आहे, बट नंतर मी एकदा खरंच तिथे बघितलं आणि मला त्या दिवसापासून खूप भीती वाटायला लागली. तर गाईज आम्ही आता पुण्यात पोचलो आहे, बट घरी नाही पोचलो आहे आम्ही. ॲक्च्युली पावसाचं पण वातावरण झालं आहे आणि खूप ट्रॅफिक लागली. मला तरी वाटतं कल्याणी नगरच्या आधी अर्धा तास आम्हाला चाकणमध्येच घालवावं लागणार आहे. तर आम्ही आता घरी आलेलो आहे आणि मी कपडे वगैरे चेंज केले, फ्रेश झालो आहे आम्ही. आणि आम्ही आता फक्त खूप मोठं काम आहे आमच्यासाठी की सगळं जे सामान आणलेलं आहे ना आम्ही ते सगळं अरेंज करायचं. सो आजच्या पुरतं बस. मी तुम्हाला भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो टिल दॅट टाईम बाय.